नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. त्या मिळकती महापालिकेच्या हद्दीत उचगाव ग्रामपंचायतीला धक्का, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली. उचगाव हद्दीतील वादातील मिळकती कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत, असा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. उचगाव ग्रामपंचायतीचे केलेले अपील फेटाळून लावले. अपील फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी असलेली जैसे थे स्थितीसह अन्य सर्व आदेश स्थगितीचे निकालही रद्द केले. यामुळे वादाच्या मिळकतीबाबत पुढील निर्णय महापालिका आता केव्हाही घेऊ शकते. यामुळे 2013 पासून सुरू असलेला वाद आता कायमचा संपुष्टात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि के.व्ही. विश्वनाथन यांनी हा निकाल दिला. 2013 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध देऊन तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील उचगाव ग्रामपंचायत परिसरातील मालमत्ता महापालिकेच्या हद्दीत आहेत, तेथील बांधकामासाठी आवश्यक ती परवानगी महापालिकेकडून घेतलेली नाही. त्यामुळे विनापरवाना बांधकामे स्वतःहून काढून घ्यावेत, याबाबत प्रकटीकरण केलं होतं. या जाहीर प्रकटीकरणात रिव्हिजन सर्वे क्रमांकही देण्यात आले होते. तसेच तेथे ट्रक टर्मिनल्स अन्य आरक्षण असल्याचंही स्पष्ट होतं. काही ठिकाणी कारवाई करण्यासही सुरुवात केली. त्यानंतर उचगाव ग्रामपंचायतीने याबाबत आक्षेप घेत दिवाणी न्यायालयात कनिष्ठ स्तर येथे धाव घेतली. तेथे त्यांनी 3 मुद्दे मांडले. यात पहिला मुद्दा, वादातील मिळकती या कोल्हापूर महानगरपालिकेत कायदेशीर समाविष्ट केलेल्या नाहीत, असं जाहीर व्हावं. दुसरा मुद्दा, महापालिकेने केलेली हद्दवाढ ही बेकायदेशीर आणि नियमबाह्य आहे, ती उचगाव ग्रामपंचायतीवर बंधनकारक नाही. तिसऱ्या मुद्द्यात, वादातील मिळकती अतिक्रमण समजून पाडू नयेत, त्याला कायमस्वरूपी मनाई करण्यात यावी. यावर महापालिकेने उचगाव आणि महापालिकेतील यांच्यातील हद्दीचा किंवा समाविष्ट मिळकतीचा वाद या कनिष्ठ दिवाणी न्यायालयात चालू शकत नाही, असा अधिकार त्यांना नाही, असा अर्ज दिला होता. हा अर्ज कनिष्ठ न्यायालयाने नामंजूर केला. यावर महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. यामध्ये उच्च न्यायालयाने मिळकती संबंधित महाराष्ट्र शासनाकडून अहवाल मागवला होता. तो शासनाने सादर केल्यानंतर उचगाव ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महानगरपालिका या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने पुनर्विलोकन मंजूर केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.